हॅलो. चला शेवटचा सामना आजच्या रात्रीतला आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकले तांबडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामना 2 षटकांचा राहील. पंचांना विनंती असेल आपण लगेच सामन्याला स्टार्ट करा. पहिला गोलंदाज गावदेवी दामणी संघाचा आपण पाहिलं तर नाना खंडबी संघाचा संघनायक आणि समोर फलंदाज आपण पाहिला सलामीवीर दीपकला आपण पाहतोय. पहिला चेंडू हा ट्रॅकर पद्धतीने चेंडू फेकला जातो. अगदी गोळीच्या बैगाने चेंडूची फेकी पाहायला मिळाली. अगदी दामणी संघाचा आज जर विचार केला तर मग गोलंदाजीच्या जोरावरती सामन्याला अगदी कलाटणी देताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पहिला बॉल अगदी ट्रायकर पद्धतीनं फेकला जातोय. दोन सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलामीवीर दीपक साठी ट्रायकर त्याच गतीने चेंडू गोळीच्या वेगाने चेंडू फेकले जातात. दोन चेंडू लगातारचे डॉट फेकलेत. नाना खंडवीचा कौतुक करावा लागेल. वाईट कार्ड एंट्री मिळाली अमोल सर आणि त्याचाच फायदा आज शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यांच्या पाकच अगदी खुश आहेत कारण त्यांना माहिती आहे की आता शेवटच्या मॅच मध्ये चांगला खेळ होईल यामध्ये शंका नाही. आपण तितकाच मोरिया इलेवन दुधाणी संघ जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करेल शेवटच्या क्षणापर्यंत हे पाहावं लागेल. मोठा फटका करण्याचा 3 चेंडू लगातार डॉट आणि त्यासाठी यष्टरक्षक थोडासा चुका करतो आणि मग मिळालेले एक चोरटी धाव सिंगल धाव मिळाली आणि सिंगल न श्री गणेशा पाहायला मिळाला. सिंगल धाव अगदी दीपकनं स्ट्राईक रोटिंग केली दत्ता वसमाकडे. दत्ताला माहिती आहे की इथून चांगला आक्रमण करावा लागेल. आक्रमणाची छाप सोडावा लागेल या दोन सख्या बंधूंना. प्रत्येक षटकारासाठी बघा शेवटच्या सामन्यासाठी सुद्धा का होईना तर प्रत्येक षटकारासाठी शत्रुघ्न उसाटकर साहेबांकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये दोधानी संघाच्या फलंदाजासाठी. या चांगल्या इथे शेवटच्या क्षणात अगदी एटीएम खुला केला जातोय. मोठा फटका चेंडू हवेमध्ये स्वतःच्या पालुंत्रामध्ये चूक तर अजिबात नाहीये. टिकला जातोय खेळ आणि संपुष्टात आलाय दत्ता भस्माचा खेळ. या पिंडूच्या माध्यमातून हे संगीत ऐकायला मिळालं. ओमसाई डीजीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं चांगलं संगीत ऐकायला मिळालं. नवीन फलंदाज म्हणू भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला एक चांगला खेळ मैदानावरती करावा लागेल. गोलंदाजी ताकद आहे. गोलंदाजी नजागत गोलंदाजीचे अगदी मनसुबा नोंदवला जातो. डॉट बॉल कदाचित फेकले जातात. म्हणजे अमोल सर विचार केला तर बघा अगदी ती चोरटी धाव घेतली तर अद्यापही धावफलकावरती एक धाव खर्च केली नसती. एक धाव धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. आणि या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. नाना खंडवी आजच्या रात्रीमध्ये चमकदार गोलंदाजी बॅटिंग फलंदाजी अगदी चांगली राहिली आणि शेवटचा बॉल मैदानावरती फेकला जातोय. मनू भगतच्या बॅटमधून आडव्या पट्टानं खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं कनेक्ट झालाय तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बनवला होता. मनू भगतला परतावा लागेल. एक धाव एक विकेट. या नवीन फलंदाज सचिन दाखल झालाय आणि षटक क्रमांक 2 चा गोलंदाज आपण पाहतोय भरत भस्माला पाहतोय. भरत भस्माला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावफलकीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला नाना खंडबीनं 2 आणि त्यामध्ये एक सफलता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये जर जास्त जास्त धावा खर्च करणं इथून गोलंदाजीच्या माध्यमातून खर्च होतील का अगदी त्याच रिझल्टमध्ये गोलंदाजी अगदी गोलंदाजानं अगदी चांगली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आज गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहिलं तर 2026 जे हंगाम आहे ना त्या हंगामामध्ये अगदी दमणी संघ अगदी लय मध्ये पाहायला मिळतोय.
चांगली गोलंदाजी. दीपकसाठी हे चेंडू फेकले जातात. दीपकला कुठल्याही पद्धतीने बॅटला चेंडू अगदी स्पर्श करू देत नाही. त्यामागे गोलंदाजी बरंचशी पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा यष्टिरक्षक सुरेश चुका करणार नाही आणि फलंदाज दीपकचा केली जाणतं पाहायला मिळते. दाखल झालाय ज्ञानेश्वर घुटीला आपण पाहतोय. इथून चांगला खेळ करावा लागेल. सलामी वीराला कुठल्याही पद्धतीने मोठाले फटके खेळू दिले नाही. ज्ञानेश्वर गुटीला 2 षटकार जर ठोकले तर देवराम गुटे यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. शेवटच्या क्षणी एटीएम खुला केला जाते. त्यावेळेला मोठा फटका कव्हर पॉइंट मधून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न बनेल का, नकार दिला जातोय. सचिन फक्त आणि फक्त सिंगल. आणि प्रत्येक षटकारासाठी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस तुमच्या मंचकावरती दुंद्रे गावच्या एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं शत्रुघ्न उसाडकर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. दोन्ही संघासाठी बक्षीस आहे. चला 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 बॅट घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. अगदी शांत संयम आणि क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अगदी 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती 3 धावा. अगदी 9 चेंडूचा खेळ इथे संपलाय. उलटास होता अगदी त्याच गतीने चांगली दीपकच्या माध्यमातून फिल्ड पाहायला मिळते. 4 धावा सिंगलच्या बरोबरीने आपल्याला पाहायला मिळतील. काय गोलंदाजी, नाण्यानं फेकलेल्या 2 धावेचा षटक निर्णय राहिला, त्यामध्ये 1 विकेट. परत त्याच गतीनं गोलंदाजी करण्याचा मनसुबा नोंदवलाय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. सुरुवात चांगली गोलंदाजाने केली होती. त्यानंतर सुद्धा त्याच रिचलमध्ये चेंडू फेकले जातात. दुसऱ्या धावायचा प्रयत्न पहिलाच धावेसाठी निघालाय. हा धाव रिस्की होती. फलंदाजाला परतावा लागले ज्ञानेश्वर गुटीला. नवीन फलंदाज राजा चाललाय. राजा गुटी मैदानाच्या आतमध्ये. इथून त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल. सचिनला आता इथून चांगला खेळ करावा लागेल. 4 धावा धावफलकावरती. अगदी सामन्याचा जर विचार केला तर मग सामन्यामध्ये औपचारिकता म्हणायला हरकत नाही. हे चित्र सध्या पाहायला मिळते. गोलंदाजी फार सुंदर पाहायला मिळते. फुलटॉस अगदी मध्ये शोधला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. दुसरे धावेचा प्रयत्न तिकडे धावशेतच्या आम्ही संधी. फलंदाज बाद. अगदी आपण जर विचार केला ना सिंगलच्या वरती धाव खर्च केला नाहीये. डबल मध्ये सुद्धा कन्वर्ट करता आला नाहीये. 5 बनल्यात 12 बॉलचा खेळ संपला आणि 6ची गरज. चित्र अगदी थोडासा मात्र जड होताना पाहायला मिळाला.
आपल्याला प्रत्येकाला आपल्या जॉबला जायचं असतं तेव्हा आपण ही स्पर्धा लवकरात लवकर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण मॅच तितकीच इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. 5 बनल्यात 6ची गरज, 12 बॉल मैदानाच्या आतमध्ये हा. जर विचार केला तर मोरया दोदानी संघाच्या गोलंदाजानं नाना खंडबीनं फेकलेला षटक जर त्याच रीतीने फेकला तर मॅच शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला जरूर चांगली पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला सुरेशला आपण पाहतोय, नो स्ट्राईकला नाना खंडबीला आपण पाहतोय. गोलंदाज पहिला षटक दीपक वसमाला आपण पाहतोय. क्लास मेकर, खराब गोलंदाजी, नो चेंडू आणि मिळतील या बॉलवरती 5. नशिबाचा चौकार. सामना अमोल सर एक लेवल झालाय, टाय झाली. सामना खुला झालाय. या क्षणाचे स्कोर लेवल झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकाच धावेनं अगदी आपण पाहिलं तर एका धावेनं आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी दामणी संघ दूर आहे. स्कोर लेवल पाहायला मिळतोय. त्यावेळेला सामना देखील जिंकला जातोय. दामणी संघानं